नमस्कार, आप देख रहे हैं ग्लोबल मिशन न्यूज। चंद्रपुर से इस वक्त एक अहम खबर सामने आ रही है। यहाँ नवनिर्वाचित नगर सेवक पर अवैध निर्माण और न्यायालय के आदेश की अवहेलना जैसे गंभीर आरोप लगाए गए हैं। मामला चंद्रपुर महानगर पालिका क्षेत्र के भानापीठ वार्ड का है। आरोप है कि हाल ही में चुने गए नगर सेवक राहुल चौधरी ने बिना किसी भवन निर्माण अनुमति के अपने घर का निर्माण कराया। इस मामले में पंकज चौधरी ने महानगर पालिका आयुक्त के पास लिखित शिकायत दी है। शिकायत के मुताबिक सीट नंबर 43 मालमत्ता क्रमांक 4763 और लगभग 76.92 वर्ग मीटर की जमीन पर बिना अनुमति इमारत खड़ी कर दी गई। शिकायत में यह भी कहा गया है कि यह जमीन कुल 10 वारिसों के संयुक्त संपत्ति है। मेरा नाम पंकज चौधरी, मैं हॉस्पिटल वार्ड में रहता हूँ। जो भानापेट से अभी नगर सेवक चुन के आया है राहुल चौधरी, उसने गैर कानूनी से अपना घर बनाया है बिना परमिशन से, और घर वालों के 10 हिस्से थे उसमें, जिसमें से उसने 9 लोगों का नाम काटकर अपने परिवार का नाम चढ़ाया है, मम्मी का, भाई का, अपना और बहन का। तो मेरा यही बोलना है कि वो जिसके नाम थे 10 लोगों के, उनका अधिकार उनको दे, नहीं तो हम आंदोलन करेंगे। अगर 5 दिन में इस पर कार्रवाई नहीं हुई तो उसका घर नहीं तोड़े तो। चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राहुल चौधरी जे भानापेठ प्रभागामध्ये निवडून आलेले आहे, त्यांनी स्वतःच्या परिवाराचे सर्व नावं खोडून जे आहे खोटे दस्तावेज बनवून जे आहे स्वतःचं आणि स्वतःच्या आईचं, भावाचं, बहिणीचं नाव तिथं चढवून मोठ्या प्रमाणात तिथं बांधकाम केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये जे आहे त्यांच्या परिवाराने आक्षेप घेऊन न्यायालयामध्ये दाद मागितली। न्यायालयाने त्याच्यावर बांधकामावर जे स्थगिती आणली, तरीही न्यायालयाचं सुद्धा त्या राहुल चौधरी न मानता जे आहे त्यांनी बांधकाम केलेलं आहे। त्याच्यामुळे कोर्टाचा अवमान केलेला आहे आणि महानगरपालिकेची कुठलीही परवानगी त्यांनी घेतलेली नाही। याचा अर्थ जे त्यांनी नामांकन फॉर्ममध्ये जे दाखल केलेलं आहे, नामांकन फॉर्ममध्ये त्यांनी स्पष्ट जे आहे त्याच्यामध्ये दाखल केलेलं आहे की समजा मी अनधिकृत जर बांधकाम केलं असेल, बेकायदेशीर बांधकाम केलेलं असेल, तर मी निवडून आल्यानंतर माझं नगरसेवक पद रद्द होण्यास मी जे आहे स्वतः जे कारणीभूत असेल अशा प्रकारचं जे आहे इथं नमूद आहे त्याच्या नामांकन फॉर्ममध्ये। हा नामांकन फॉर्म जे आहे स्वतः राहुल चौधरीचा नामांकन फॉर्म आहे आणि आमची अशी मागणी आहे की अशा प्रकारचे नगरसेवक जे स्वतः जे आहे आपल्या परिवाराचे जे आहे जे हक्क जे आहे तुडवून जर स्वतः नगरसेवक पद जे आहे म्हणजे निवडून येत असेल आणि त्या नगरसेवक पदाचा जो दुरुपयोग करत असेल, तर अशा नगरसेवकाच्या बांधकामावर कारवाई झाली पाहिजे, त्याचं बांधकाम तुटलं पाहिजे। आणि म्हणून पंकज चौधरी जे आहे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र देऊन मागणी केलेली आहे की 5 दिवसामध्ये ते बांधकाम तोडण्यात यावं आणि त्याच्या परिवाराला जे 10 लोक त्याच्यामध्ये हिस्सेदार आहेत, तर 9 हिस्सेदाराला जे आहे त्यांची जमीन देण्यात यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। अन्यथा त्या परिवारातर्फे आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा पण देण्यात आला आहे।